नमस्कार मंडळी, आज माझ्या किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि मी आज काय बनवणार आहे, चिकन करी बनवणार आहे। आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर मी आता 2 कांदे, 2 टमाटे, खोबरं खिसून घेतलंय, दालचिनी घेतल्या, तमालपत्र घेतलंय, 4 मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलाय, आलं घेतलंय, कोथिंबीर घेतली आणि अजून पुदिना पण घेतलाय। आता त्यासाठी आपल्याला कोणते मसाले लागणार तर काळं तिखट म्हणजे लाल तिखट, काळं तिखट आणि गरम मसाला। चिकन अर्धा तास मुरलेला आहे मटेरियल लावून। आणि आता मी बघा आता हे करणार आहे, वाफाळा टाकणार आहे आणि सगळं मटेरियल लावून झालंय। आता चिरून घेतलाय आणि आपण कांदा भाजून घेऊ। लालसर कांदा भाजून घ्यायचा आणि घ्यायचा आणि कांदा लालसर भाजून झालाय आणि जरा लालसर भाजलं ना म्हणजे वाटण। चला आता कांदा काढून घेऊ आणि आता थोडंसं तेल टाकायचं आणि खोबरं भाजून घ्यायचं। आता काढून घेते आणि खोबरं टाकून घेते, लसूण टाकून घेते आणि त्यानंतर आलं, 2 टमाटे आणि कोथिंबीर आणि कोथिंबीर धुवून घेतली आणि पुदिना पण घेतलाय आणि कुकर मध्ये हे वाफवून घेते। थोडंसं तेल टाकू, 2 चमचे तेल टाकायचं आणि वाफवून घ्यायचं। तेवढं ते चवीला चांगलं लागतं। चालेल, मी आता टाकून घेते। थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आणि गरम झाल्यास थोडंसं हलवून घ्यायचं आणि नंतर पाणी जर टाकलं तर कच्चं राहतं आणि गरम पाणी टाकलं ना तर व्यवस्थित शिजतं। आता ह्याच्यात टाकून घेऊया आणि हलवून घेऊया आणि 3 शिट्या करून घेते। वाटून घेतलंय, आता भाजी बनवायची। शिजून झालं तर मी झाकण काढते आणि आता भाजी बनवते। वाटण टाकते, थोडा गरम मसाला टाकते आणि लाल तिखट थोडे टाकते। छान मसाला भाजला आता बघा मी टाकून घेते चिकन। ना तेवढं ओतून घ्यायचं। आता बघा आता पहिलं मीठ लावून घेतलेलं होतं पण आता थोडं चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेते। सगळं टाकून झालं, सगळी भाजी झाली। आता थोडी उकळी फुटली ना तरी उकळीला 5-10 मिनिटं टाइम लागतो। आता खाली उतरून घ्यायचंय आणि आता आपण खाली उतरून घेऊ। छान शिजून झाली, आता उतरून घेतली। आता थोडेसे मी चिकनचे पीस काढणार आहे आणि फ्राय करून थोडंसं तेल टाकू आपण
आणि फ्राय करून घेऊ. थोडस लाल तिखट टाकून घेऊया. थोडस मीठ टाकून घेऊया. तयार झाली. फ्रायला काही एवढं लागत नाही. थोडी तेलाची धार टाकायची आणि थोडासा वरून मसाला मीठ मारायचं. झाली फ्राय. चिकन फ्राय बनायचं. आणि त्या चिकनची भाजी केली, रसा भाजी. आणि आता आम्ही जेवायला बसणार. तुम्ही जेवायला या.